नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत मावा लाडू। इथं मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे, ते कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। दूध आटवण्यासाठी बराच वेळ लागून जातो। या दुधाला आटवण्यासाठी जवळजवळ 2 तास कसेही लागून जातील। असं मंद आचेवरती दुधाला आटवून घ्यायचं आहे। जरी 2 लिटर दूध घेतलेलं आहे तरी मावा फक्त पाव किलोच त्याचा बनणार आहे। अशा पद्धतीने दुधाला ढवळत राहायचं आहे। दूध घ्यायचं तर मलाईवालंच दूध घ्यायचं, त्याच्याने लवकर मावा तयार होतो। अशा पद्धतीने मी मावा तयार करीत आहे। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सर्वस्पीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सतत असं दुधाला मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतरच हे दूध चांगलं घट्ट बनत राहतं। अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं। जर आपण 2 लिटर दूध घेतलेलं आहे तर त्याचा मावा पाव किलोच होणार आहे। तर याच्यासाठी आपल्याला साखर अगदी 1 कप भरच वापरायची आहे। कोणाला गोड आवडतं, कोणाला लाईट आवडतं, म्हणून 1 कप भर साखर घ्यायची आहे। अशा पद्धतीने मावा बनवून घेतलेला आहे मी इथं। छान झालेला आहे मावा। मावा थोडासा वलसरच राहू द्यायचा आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये खोबऱ्याचं कीस मिक्स करायचं आहे, म्हणून थोडासा वलसरच मावा राहू द्यायचा आहे। इथं मावा तयार झालेला आहे। आता मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 स्पून गावरानी तूप टाकलेलं आहे। तुपाला वितळू द्यायचं आहे, मग त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे आपल्याला। इथं ओला नारळाचा कीस घेतला तरी चालेल। अशा पद्धतीने मी खोबऱ्याला भाजून घेतलेलं आहे। या कीसला आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। अशा पद्धतीने मी सर्व खोबरं भाजून घेतलेलं आहे। छानपैकी भाजलं गेलेलं आहे। आता मावामध्ये हा कीस मिक्स करून घ्यायचा आहे। इथं मी 4 स्पून खरबूजच्या बिया टाकलेला आहे आणि अर्धीच वाटी मी साखर टाकलेली आहे याच्यामध्ये। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप कमी साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात। या माव्यामध्ये तुम्हाला वेलदोडे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकतात। आता आपल्याला जे भाजलेलं कीस होतं ते आता कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। या सर्व वस्तू आता मिक्स करून झालेल्या आहेत व्यवस्थित। इथं आता लाडू बनवून घेणार आहोत। हे सारण गरम असतानाच लाडू बांधायचे आहेत। अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत। लाडू सर्व तयार झालेले आहेत।